नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे सोलार पंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे, ती कशा प्रकारे डाउनलोड करायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, जिल्ह्यानुसार आपण यादी कशी पाहावी संपूर्ण माहिती यामध्ये घेऊ। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला लाभार्थी यादी जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक वेबसाईट आहे मित्रांनो, https://pmkusum.mnre.government.in या लिंकवरती जाऊन तुम्हाला PM कुसुम सोलारची तुम्हाला इथे यादी पाहता येणार आहे। तर महाराष्ट्र तर याच्यामध्ये या लिंकवरती जाऊन तुम्हाला तुमची यादी इथे दिसणार आहे। तर तुमचा जो पण जिल्हा आहे तो इथे जिल्हा तालुका टाकून तुम्हाला ही यादी पाहता येणार आहे। तर मित्रांनो, इथे तुम्ही ती यादी पाहताना तुम्ही PDF स्वरूपात किंवा एक्सेल स्वरूपात पण तुम्हाला ही यादी पाहता येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचा जिल्हा निवडल्याच्यानंतर तुमची पंप कॅपॅसिटी तुम्हाला निवडायची आहे। त्याच्यानंतर वर्ष निवडायचं आहे आणि गो बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमची गावाची यादी, अर्जदाराचे नाव, गाव, जिल्हा आणि सौर पंपाचा पुरवठादार याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल आणि तिथं जो सप्लायर आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबरवरून तुम्ही तुमचं सोल पंप मागून घेऊ शकता। तर मित्रांनो, हे बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला एक त्या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर स्कीम बेनिफिशरी लिस्ट अशा प्रकारे दिसून येईल। स्टेट, डिस्ट्रिक्ट, पंप कॅपॅसिटी आणि इयर ऑफ इन्स्टॉलेशन तर इथे इयर तुम्हाला निवडायचा आणि गो बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमची ॲप्लिकेशन नंबर, फार्मर नेम, फादर नेम, जेंडर, EA नेम, डिस्ट्रिक्ट, विलेज, इयर ऑफ इन्स्टॉलेशन, पंप कॅपॅसिटी आणि पंप टाईप, पंप कॅटेगरी आणि पंप सब टाईप तर अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण माहिती येऊन दिसेल। तर धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमची यादी डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर यादी डाउनलोड करायची असेल, जर मित्रांनो तुम्हाला PM कुसुम सोलार पंप योजनेची जिल्हा निहाय यादी डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपली वेबसाईट मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता। जिल्ह्यासहित यादी आहे अकोला, अमरावती, अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम असे संपूर्ण जिल्ह्याचे नावं मी इथे या यादीमध्ये दिलेले आहेत आणि यादी गणित तुम्ही डाउनलोड करू शकता। तर तुम्हाला इथे 34 नंबरला हिंगोली आहे, तर हिंगोलीवरती क्लिक करायचं। हिंगोलीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता अशाच प्रकारे PDF स्वरूपात तुम्ही तुमची यादी डाउनलोड करू शकता। 2-3 मिनटं वेळ घेईल। तर मित्रांनो, ही तुमच्या मोबाईलमध्ये यादी डाउनलोड होऊन जाईल। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।